अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शनिवारी आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पुन्हा एकदा महापूर आल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या मोहोळ तालुक्यातल्या शिंगोली आणि उत्तर सोलापुरातल्या तिरे परिसरामध्ये आणि या ठिकाणी बघताय तिरेजवळचा जो जुना दगडी पूल आहे तो पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे। खरं तर प्रशासनानं कालच इशारा दिलेला होता की अहिल्यानगरमध्ये जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे तो रात्री 12 वाजता माढा तालुक्यातल्या उंदरगाव येथे येईल आणि त्यानुसार माढा तालुक्यातल्या उंदरगाव येथे रात्री 12 वाजल्यापासून सुमारे 1,45,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये जो पाऊस झाला त्यानंतर मोहोळ तालुक्यातल्या घाटणे बंधारा या ठिकाणी विसर्ग जो आहे तो आणखी वाढलेला आहे। भोगावती नदीमधला सुमारे 28,000 ते 30,000 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो सीना नदीमध्ये मिसळला जातोय घाटणे बंधारा या ठिकाणी आणि सुमारे 1,85,000 क्युसेकचा विसर्ग सीना नदी पात्रात उत्तर सोलापूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर या भागामध्ये आपल्याला होत असताना पाहायला मिळतोय। त्यामुळे नदीचं रौद्र रूप हे आपण आपल्या ठिकाणी कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहताय। खरं तर माढा असेल, करमाळा असेल, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ या सर्व तालुक्यातली अनेक गावं जी आहेत ती दुसऱ्यांदा या पाण्यामध्ये बुडालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक घरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत। खरं तर 20-21 तारखेला सोलापूर जिल्ह्यामध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि या महापुरातून पाऊस जो आहे तो 2-3 दिवस न झाल्या कारणानं परिस्थिती काहीशी नियंत्रणात येत होती। जे टप्पे आहेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये बचाव कार्य केलं जातं, त्यामध्ये हजारो लोकांना प्रशासनाने बचावलेलं होतं। दुसऱ्या टप्प्यात मदत कार्य जे आहे ते प्रशासन करत होतं आणि तिसऱ्या टप्प्यात पुनर्वसन केलं जाणार होतं। मात्र मदत कार्य सुरू असतानाच दुसऱ्यांदा महापूर जे आहे ते 8 दिवसात आल्या कारणानं ही परिस्थिती पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते। खरं तर प्रशासनानं नदीकाठच्या गावांना इशारा दिलेला आहे, कोणीही नदीकाठच्या गावातल्या लोकांनी नदीकाठी जाऊ नये असा इशारा प्रशासनाने दिला आहे। शेतकऱ्यांचं संपूर्ण शेती असेल, माती असेल ही आधीच उद्ध्वस्त झालेली आहे। जी लोक आहेत ती लोक आता स्थलांतर कॅम्पमध्ये गेलेली आहेत, त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे नुकसान होण्यासारखं काही शिल्लक राहिलेलं नाही आहे। मात्र शेतामध्ये जी काही माती आता वाहून गेली आहे, खडकं तेवढी शिल्लक राहिली आहेत, तिथं आता खड्डे पडतात की काय अशा पद्धतीची परिस्थिती सीना नदीत झालेली आहे। सुदैवानं एक सकारात्मक बाब म्हणजे सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मागच्या 2 दिवसापासून पाऊस नाही आहे। सध्याही जे हवामान खात्यानं माहिती दिली आहे त्यानुसार ग्रीन अलर्ट असणार आहे, पण सोलापूर जिल्ह्यात जर पुन्हा एकदा पाऊस झाला तर सीना नदीचं रौद्र रूप आणखी वाढताना आपल्याला कदाचित पाहायला मिळेल। अहिल्यानगरमध्ये जो पाऊस झाला त्याचे परिणाम जे आहेत ते सीना नदी काठी आता आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सीना नदी काठ, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।